तसं मला माहिती आहे की या ऑडिटोरियममध्ये खायला परवानगी नाही, पण घाबरू नका, हे आहेत म्युझिकल कांदे पोहे. त्याचं काय मंडळी, आजकालच्या दुनियादारी आणि टाइमपासच्या जमान्यात लग्नाचा फंडा देखील बदललाय. लग्न कांदे पोहे स्टाईलने ठरू दे किंवा लव्ह स्टोरी स्टाईलने, प्रत्येक वेळेला घडते ती एक नवीनच धमाल, एक नवीनच कहाणी. आता आमच्या हिरोचंच बघा ना, आमच्या हिरोलाही अशीच एकदा ती दिसली होती. बघा बघा. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती, नाक्यावरती पाहिली होती, मनामध्ये भरली होती. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती, नाक्यावरती पाहिली होती, मनामध्ये भरली होती. तिचे गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे बाल, तिचे गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे बाल, लचकत मुरडत चालली होती, पाहिली होती, चालली होती, पाहिली होती. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती, नाक्यावरती पाहिली होती, मनामध्ये भरली होती रे. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती, नाक्यावरती पाहिली होती, मनामध्ये भरली होती. हाय, मी श्री. हाय, केतकी. तू आय मीन तुम्ही न्यू जॉईनी का? हो. विच प्रोजेक्ट? प्रोजेक्ट असाइन झालाय, पण अजून नाव नाही माहित. ओह अच्छा. अरे एवढं गोंधळायला काय झालं? तुझी जागा तर इकडे आहे आणि तुझी तिकडे. अरे हो, मी सुद्धा याच ऑफिसमध्ये आहे आणि आपल्या हिरोची बॉस पण आहे बरं का. श्री, बोला मॅडम. आपल्या प्रोजेक्टची जी टाइमलाईन आहे संडे पर्यंतची, होणार आहे का ते पूर्ण? अरे हम है, आरामात होईल. 90% तर काम झालेलंच आहे, उरलेला प्रोजेक्ट वेळेवर होऊन जाईल. ओके, गुड. अँड वन मोर थिंग, आपल्या ऑफिसमध्ये एक न्यू जॉईनी आली आहे. ओके. आपल्या प्रोजेक्टमध्ये एक रिसोर्स हवाच होता ना? हो ना. मी एकटा तरी किती काम करणार? कळलं. तिच्याशी बोलून घे आणि प्रोजेक्ट एक्सप्लेन कर. ओके. कुठे बसते ती? इथेच तुझ्या पलीकडच्या क्युबिकलमध्ये. तुला वेळ मिळाला की जाऊन बोल तिच्याशी. चल, मी निघते. बाय. ओके, बाय. एक्सक्यूज मी. ओह, आय एम सॉरी. तू आय मीन तुम्ही? मी श्री. आपण कॅन्टीनमध्ये भेटलो होतो. आपण दोघे एकाच प्रोजेक्टमध्ये आहोत. प्रिया माझी बॉस, तुझी पण बॉस प्रिया, माझी बॉस प्रिया, तुझी पण बॉस प्रिया. काय बोलतोय मी? आपण एकाच प्रोजेक्टमध्ये आहोत. तुला वेळ असेल तेव्हा सांग, तुला प्रोजेक्ट डिटेल्स देईन. मी इथे बारूच्याच क्युबिकलमध्ये बसतो. ओके. संपते अंतर झोक्यात, टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. आंसू ही तू
हसूही तू ओढ मनाची हुरहुरते रोज नवे भास तुझ वाढते अंतर श्वासात ए चल 7:30ची ट्रेन पकडायची आहे ना, उशीर झालाय आधीच. टिक टिक वाजत डोक्यात. टिक टिक नाही, झुक झुक. चल लवकर. हो चल, उशीर होतोय आपल्याला. कुठल्या विचारात असतो कोणास ठाऊक. तू इथे? तू पण 7:30च्या ट्रेननी जाते का? हो. आईला, म्हणजे ऑफिस सेम, निघायची वेळ सेम आणि ट्रेन पण सेम. काय? नाही नाही, काही नाही. मग भेटूया आपण उद्या परत. काय? अजून कशी नाही आली ही? आली. हाय. तू इथेच असतोस का रे? सारखा स्टेशनवर कसा भेटतोस? तुझीच वाट बघत असतो. व्हॉट? जस्ट किडिंग. बाय द वे, विकेंडचा काय प्लॅन तुझा? विकेंडचा तसा काही खास प्लॅन नाहीये, पण उद्या दुपारी मी मंदिरात जाणार आहे. चल आता निघते मी. बाय. ओके बाय. अरे वा, निदान कॉफी पर्यंत तरी पोचलीये गाडी. अहो, हे प्रेमात पडले हे अख्ख्या ऑफिसला कळलंय, पण ज्यांना कळायला पाहिजे नेमकं त्या दोघांना कळतच नाहीये. पूर्वी फक्त डोळ्यांची भाषा असायची म्हणे, एकमेकांशी न बोलता ही सगळं कळायचं. ते काय शब्द वाचून कळले सारे वगैरे वगैरे. फारच झालं तर एखादं गुलाबी पत्र आणि कुणी बोलायला गेलंच तर लगेच कुछ ना कहो, कुछ भी ना कहो असा समजुतीचा मामला. पण हल्लीची पिढी फोनवर बोलते, चॅटिंग करते, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर नेहमी कनेक्टेड असते. आणि इतकं कम्युनिकेशन असून सुद्धा BML म्हणजे बेसिक मध्ये लोचा. बघायची आहे गंमत? चला तर मग. हाय केतकी, कुठपर्यंत आली आहे गाडी? गाडी? अगं श्री, काही डेव्हलपमेंट झाली की नाही?
काहीतरीच काय, वी आर जस्ट फ्रेंड्स. ओ रिअली? जस्ट फ्रेंड्स. नक्की? हो. आय बोललास की नाही अजून? कशाबद्दल? अरे आता ते पण आम्हीच सांगायचं का? केतकी रे, वी आर जस्ट फ्रेंड्स, जस्ट गुड फ्रेंड. अहो यांना माहित नाहीये, पण यांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. आता बघा, दर वीकेंडला कांदे पोहे. केतकी, आटपलं का ग तुझं? पाहुणे येतीलच आता. अहो एव्हाना यायला हवी होती हो मंडळी. हे बघ आलीच. नमस्कार. या या या. घर शोधायला काही प्रॉब्लेम तर नाही झाला ना? नाही, घर लगेच मिळालं, पण पार्किंगला जरा वेळ लागला. हा माझा मुलगा समर्थ. सॅम डॅड. ओके सॅम. हा US मध्ये असतो. अहो दारातच काय गप्पा सुरू केल्या? घरात या ना. ही तुमची मुलगी का? काहीतरीच काय? नाही, ही माझी म्हणजे मुलीची आई. मुलगी आज तयार होतीये. केतकी बाळा, बाहेर ये लवकर. काय सांगता? एकदम संतूर मग. उमर का तो पता ही नहीं चलता. डॅड डोंट फ्लर्ट. आपण आत बसूया. मुलांना बसू दे इथे गप्पा मारत. हाय कॅट्स, मी सॅम. कॅट? हाय. मी US ला असतो. यू मस्ट बी नोइंग इट. अँड ब्ला 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 ब्ला. अँड टेल मी अबाउट योरसेल्फ. मी MBA केलंय. अभ्यासात हुशार आहे. टेनिस खेळते. आय लाईक हायकिंग, ट्रेकिंग, स्विमिंग, डान्सिंग. ट्रेकिंग, हायकिंग, डान्सिंग. मग काय कुकिंग मध्येही एक्सपर्ट असशीलच. नो, केतकी, बट आय लव्ह फूड. चल रे बाबा सॅम. कुठून इम्पोर्ट केलाय ग हा पीस? आयटम आहे आयटम. पीस? आयटम? काहीतरीच काय बोलतेस ग? किती चांगला आहे ग तो. त्याला किती यंग वाटले मी. आधी मलाच लग्नाची मुलगी समजला. म्हणूनच बावळट म्हटलं. प्रत्येक मुलाला नावं ठेवतेस. अशाने लग्न ठरायचं तरी कसं तुझं? न ठरू दे, पण म्हणून काही याच्याशी लग्न करू? नो वे. केतकी, तुझ्या मनात कुणी आहे का? अगं असेल तर सांग तसं स्पष्ट. अगं आईला आता तरी खरं सांग. अवघड आहे. आता श्रीच्या घरात काय चाललंय ते बघूया. श्री, बघ ही मुलगी किती गोड आहे. अरे असं काय? प्रोफाईल तरी बघ. बंडल आहे. एक्सपेक्टेशन वाचल्या का तिच्या? तिला नवरा नकोय, घरगडी हवाय. घरगडी. नोटा छापायचं यंत्र. ATMशीच लग्न कर म्हणा. अच्छा, ही बघ. असं काय? बरं ही राहू दे, ही तरी बघ. ही बघ, नक्की आवडेल. नाही ग. कठीण आहे मुलाचं. अशाने लग्न कसं होणार तुझं? ए बाबा, तुझी तू कोणी पसंत करून ठेवली नाहीस ना? असेल तर सांग स्पष्ट. अगं नाही ग. नक्की? हो. तुझ्या विना, तुझ्या विना, तुझ्या विना. पाहिलं? अहो यांना दुसरं कुणीच आवडत नाहीये. कारण श्री प्रत्येक मुलीत केतकीला शोधतोय आणि केतकी श्रीला. हाच या पिढीचा मोठा प्रॉब्लेम आहे. हल्ली वी आर जस्ट फ्रेंड्स असं म्हणत राहतात आणि कारण नसताना सिच्युएशन कॉम्प्लिकेटेड करून ठेवतात. तरी नशीब बागेत भेटायचं तरी ठरवलंय. श्री, मला ना तुला काहीतरी सांगायचंय.
मला पण तुला काहीतरी सांगायचं आहे. अय्या हो, मग बोल ना. नाही, आधी तू. नाही, आधी तू. असं नाही, आधी तू. नाही बाबा, आधी तू. अरे 15 मिनिटाचंच स्किट आहे, पुढे जाऊ दे गाडी. बोला कोणीतरी. ओके, मी सांगतो. आमच्या घरचे सतत लग्न कर म्हणून मागे लागले. अगं दर रविवारी एकच कार्यक्रम, कांदेपोहे खातोय मुली बघतोय, कांदेपोहे खातोय मुली बघतोय. वैताग आलाय नुसता. अय्या, आमच्याकडे पण सेम असंच चाललंय. काय सेम असंच चाललंय? बाप रे, म्हणजे तुझ्या घरचे पण तुझ्यासाठी मुलीच बघतायत? काही नाही हर्षी, ही काही जोक मारायची वेळ आहे का? बी सिरियस. ओके, आय एम सिरियस. बोल, काय करू? आता ते पण मीच सांगायचं का रे? हे बघ, मला वाटतं आता आपण आई बाबांना सांगून टाकू, म्हणजे ते स्थळ बघणं प्रकार तरी बंद होईल. असं म्हणतेस? चल तर मग हो युद्धाला तयार. हर हर महादेव. युद्ध? हो, युद्ध. या आईबाप मंडळींचा ना एक प्रॉब्लेम असतो यार. मुलांनी लग्न ठरवलं की यांची सटकते. सुखासुखी कधीही हो म्हणणार नाही. 1000 शंका, 1000 प्रश्न, 1000 कोडी. हो ना, त्यात आणखी आपण आता आपल्या मनात दुसरं कोणी नाही असं म्हणून सिच्युएशन अजून कॉम्प्लिकेटेड करून ठेवली आहे. हताश होऊन गेले बिचारे. पण डोंट वरी, ये प्रिया के पास है हर प्रॉब्लेम का सोल्यूशन. अहो, ते लग्नाची स्थळं घेऊन जातात ते कोण हो? जोशी. आता त्या जोशाला फोन केलाच पाहिजे. जोशी. हॅलो, हा जोशी. केतकी, आटपलं का ग तुझं? पाहुणे येतीलच आता. अहो, एव्हाना यायला हवी होती हो मंडळी. हे बघ, आलीच. या नमस्कार. नमस्कार. घर शोधायला काही प्रॉब्लेम तर नाही झाला ना? नाही, घर लगेच सापडलं, पण पार्किंग मिळायला थोडा प्रॉब्लेम झाला. मुलगा येतोच आहे पार्किंग करून. हो, या बसा. तू इथे काय करतेस? इथं काय करते म्हणजे? अरे माझंच घर आहे. म्हणजे तुम्ही दोघं ओळखता एकमेकांना? हो, आम्ही एकाच ऑफिसमध्ये आहोत. आणि श्री. आणि काय? आमचं प्रेम आहे एकमेकांवर. आणि आम्हाला लग्नही करायचंय. काय? अच्छा, आलं लक्षात. म्हणून इतके दिवस कोणी आवडत नव्हतं तर. अरे गदड्या, आणि आधी नाही का सांगायचंस? जोशांनी हेच तर सुचवलं नसतं तर पत्ता तरी लागला असता का? प्लीज. मंडळी, होणार तुम्ही ही माझ्या घरची. तिच्या रूपानं आला तूफान झाली लगीन घाई बसती है दिल में